20 दिवसांपासून फरार असलेला आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल याची अखेर न्यायालयात शरणागती। भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरातील प्रसिद्ध श्याम हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरनेच सोनोग्राफीच्या बहाण्याने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना दिनांक 9 जुलैला उघडकीस आली। देवेश अग्रवाल असे डॉक्टरचे नाव असून सदर मुलगी आपल्या आईसोबत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आली होती। डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी आई व नर्सला बाहेर बसवून रुग्ण मुलीसोबत सोनोग्राफी रूममध्ये अश्लील चाळे केल्याचा असा गंभीर आरोप होता। घडलेली घटना पीडितेने आईवडिलांना सांगितल्यानंतर साकोली पोलिसांनी या प्रकरणी 10 जुलैला गुन्हा दाखल करून देवेश अग्रवाल वय अंदाजे 45 वर्ष राहणार सौंदड याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी डॉक्टर हा गेल्या 20 दिवसांपासून फरार होता। त्याचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले। मात्र 20 दिवस लोटूनही फरार आरोपीचा शोध लागलेला नव्हता। त्यामुळे पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते की 20 दिवस लोटून सुद्धा आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही आणि त्यामुळे साकोली शहरात संतापाची लाट पसरली होती। अशातच अखेर फरार आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल याने भंडारा न्यायालयात शरणागती पत्कारली आहे। आता न्यायालय काय निर्णय देईल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे।